नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 5 एप्रिल 2026. मी जात आहे अहिल्यानगरकडं. तर अहिल्यानगरकडे या ठिकाणी सरपंच सेवा संघ आदर्श सरपंचाचा पुरस्कार आणि आयोजन केलेलं आहे बाबासाहेब पावशे यांनी. तर या ठिकाणी जात असताना योगायोगानं अहिल्यानगरकडे जात आहे. तर त्याच्यामुळं अहिल्यानगरच्या शेतकऱ्याला ह्या जात असताना अंदाज देणार आहे. अहिल्यानगरच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचे कांदे काढणी चालू असेल तर तुम्ही काय करा, आजपासून कांदे काढायला काही हरकत नाही. कारण की राज्यामध्ये आता तरी पावसाचा पाऊस येणार नाही, म्हणून तुम्ही कांदा काढू शकता, गहू काढू शकता. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात सांगायचं झालं तर सगळीकडं आज 5 एप्रिल पासून सगळीकडं जवळपास हवामान कोरडं होणार आहे. पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. 20 एप्रिल पर्यंत कसलाही पाऊस येणार नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या शेतीची कामे करायची. सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. कारण की राज्यात आता आजपासून 5 एप्रिल पासून हवामान कोरडं होणार आहे. उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. जवळपास सांगायचं झालं तर हे ऊन जवळपास 38 अंश, 39, 40, 41, 42 अंशापर्यंत उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे जवळपास सगळीकडे म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा सगळीकडेच उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आता राज्यात पावसाचं वातावरण नाही, पाऊस आता नाही, फक्त उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात. म्हणजे सांगायचं झालं तर उद्यापासून 5 एप्रिल पासून राज्यात काय होईल, उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. 8-9 तारखेला 40-41 अंशापर्यंत उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. गरमी देखील वाढणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. ज्यांचे कांदे असेल आता कांदा काढायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर कोणाचा गहू शिल्लक राहायला काढायचा असला तर गहू काढू शकता, हरभरा काढू शकता, मका देखील काढू शकता. कारण की आता सध्या तरी पावसाचं वातावरण नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 15 दिवस तरी आता सध्या तरी पावसाचं वातावरण नाही, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. मग पावसाचं वातावरण कधी तयार होईल? फक्त पावसाचं वातावरण काय होईल, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मात्र पावसाचं वातावरण तयार होईल. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं. पण सध्या तरी आता 15 दिवस म्हणजे आजपासून तर चांगला 20 तारखेपर्यंत कसलाय पाऊस नाही, काही येणार नाही. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज फक्त 4 एप्रिल पर्यंत म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड ह्या पट्ट्यामध्ये आजच्या दिवसात तिकडं थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे. पाऊस काही जास्त पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची नाही. उद्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात देखील उद्या कोरडं हवामान होणार आहे. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील उद्यापासून म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, अहिल्यानगर झालं, त्या सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्यापासून हवामान कोरडं राहणार आहे. म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. पाऊस काय येणार नाही, म्हणून हा देखील लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर कोकणपट्टीच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की कोकणपट्टी पूर्ण, त्याच्यानंतर पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्यापासून हवामान कोरडं होणार आहे. 5 एप्रिल पासून 20 तारखेपर्यंत कोरडं होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर